नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. स्वाभिमान आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष याचा अर्थार्थी काही संबंध राहिला आहे का, असा प्रश्न 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जाऊ लागलेला आहे. आपल्याला आता असं वाटत असेल की हा विषय मी आज का सांगतोय, तर गेली 4 दिवस आपण बघतोय की देशामध्ये वक्फ सुधारणा विधेयक जे संसदेत मांडलं गेलं आणि मंजूर झालं, या विषयावरून देशाच्या राजकारणात सध्या वेगळ्या चर्चा सुरू आहेत. सत्ताधारी NDA आणि विरोधी इंडिया आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये या विधेयकावरून संसदेत प्रचंड चर्चा झाली. मोठ्या प्रमाणावर नेत्यांनी मतं व्यक्त केली. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतले खासदार प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार श्री संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा हा राज्यसभेमध्ये रंगलेला होता. प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना जबरदस्त टोला लगावला. तुम्ही सत्तेसाठी रंग बदलले. जे बाळासाहेब ठाकरे असं म्हणालेले होते की बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, ते बाळासाहेब ठाकरे कुठल्या विचाराचे होते आणि आज आपण सत्तेसाठी कुणाच्या सोबत जाऊन बसलात, असा एक चिमटा प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत बोलताना राऊतांना काढला. याचा राग त्यांना इतका आला की त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये आजच्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतलं. पटेल यांच्याबद्दल वाटेल ती विधानं आज संजय राऊत यांनी केली आणि गेली काही महिने म्हणा किंवा वर्ष म्हणा, आपण बघतोय की राऊत नेहमी आपल्याला राग अनावर झाल्यानंतर त्यांच्या मुखातून शिव्या बाहेर पडतात. त्या पद्धतीनं पटेल यांचा उल्लेखसुद्धा त्यांनी या पद्धतीने केला. यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलत असताना आपल्या तोंडातून शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. आणि केवळ राजकीय पक्षाच्या नेत्यांनाच शिव्या दिल्या असं नाही, तर देशातल्या सगळ्यात महत्त्वाचा जो स्तंभ आहे न्यायप्रणाली, या न्यायप्रणालीवर सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते. तर मुद्दा स्वाभिमानाचा होता. तर संजय राऊत यांनी बोलताना असं सांगितलं की आम्ही आमचा स्वाभिमान सोडलेला नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत. आता या संजय राऊत यांच्या विधानावर हसावं का रडावं असा प्रश्न या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला त्याच्या मनामध्ये निश्चित निर्माण झाला असेल, किंबहुना तो शिवसैनिकांच्या मनातसुद्धा निर्माण झाला असेल. त्याचं कारण स्पष्ट आहे, सरळ आहे की 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीला महाराष्ट्राच्या जनतेनं सत्तेचा कौल दिलेला असतानासुद्धा केवळ सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेना हा पक्ष दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्रीपद पाडून घेतलं. आता त्यावेळेला हा स्वाभिमान त्यांचा कुठं गेलेला होता, असा प्रश्न आज काही लोक खुलेपणानं विचारत आहेत. त्याचं कारण असं की शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचाराला कडाडून विरोध केलेला होता आणि कट्टर हिंदू म्हणून आणि आपलं एक नावाचा त्यांचा दबदबा हा केवळ राज्यात नाही, देशाबाहेरसुद्धा त्यांनी निर्माण केलेला होता. आजही हिंदू हृदय सम्राट म्हणून केवळ आणि केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचाच उल्लेख केला जातो, अन्य कुणाचा उल्लेख केला जात नाही. त्याच बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असणाऱ्या श्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय हा कट्टर आणि स्वाभिमानी शिवसैनिकांना त्यावेळीसुद्धा पटलेला नव्हता. खाजगीमध्ये बोलत असताना अनेक शिवसैनिकांनी अशी मतं व्यक्त केलेली होती. मात्र शेवटी पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय हा मान्य करायचा म्हणून हा निर्णय त्यावेळेला शिवसैनिकांनी मान्य केला. मात्र मनातून त्यांना हा निर्णय मान्य नव्हताच. त्यामुळं संजय राऊत यांनी स्वाभिमान या विषयाबद्दल बोलणं हे या ठिकाणी गैरलागू होतं. शिवाय त्यांनी असंही सांगितलं की नेत्यांना भेटायला आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही. आता आपल्याला आठवत असेल की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे कधी कुणाला भेटायला कुणाच्या उमऱ्यामध्ये गेलेले नाहीत. मातोश्रीवर भेटायला देशातल्या मोठमोठ्या नेत्यांची रीग लागायची. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारापासून ते पंतप्रधान पदाच्या उमेदवारापर्यंतचे नेते हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीवर येत असत आणि त्यांना आपल्या मदतीसाठी आवाहन करत असत. हा इतिहास मातोश्रीचा आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या
निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी कोणाकोणाच्या भेटी कुठं कुठं जाऊन घेतल्या हे आज सगळ्या जगासमोर आहे. हे सांगायचं कारण इतकंच आहे किंवा आठवण करून देण्याचं कारण इतकं आहे की या विषयाला धरून संजय राऊत यांनी आज विधान केलेलं होतं. मात्र संजय राऊत हे विसरले की 2019च्या निवडणुकीनंतर स्वाभिमान हा विषय तात्पुरता बाजूला ठेवून श्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळं शिवसेना पक्षामध्ये जी फूट पडली आणि त्यानंतर जे काही रामायण घडलं ते आपल्यासमोर आहे. केवळ स्वाभिमान दुखावला गेला म्हणूनच एकनाथ शिंदे हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन त्यांनी पुन्हा सत्ता स्थापन केली. या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनातलं सरकार जे त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करून निवडलेलं होतं ते सरकार 2.5 वर्षाच्या काळानंतर पुन्हा सत्तेमध्ये आणलं. आणि आजही श्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहून जी युती 25-30 वर्षापूर्वीची होती त्या युतीची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे. त्यामुळं सांगायचा मुद्दा इतकाच होता की संजय राऊत यांनी स्वाभिमान हा विषय या विषयाबद्दल न बोललेलं जास्त चांगलं. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.